नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे फक्त मराठी चॅनलवरती। आज आपल्यासोबत आहेत जय भीम पॅन्थर या मूवीचे काही कलाकार। तर चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याकडून काही गोष्टी। तर माझा प्रश्न तुम्हाला सगळ्यांनाच आहे की ज्यावेळेस तुम्हाला आता हा रोल आला तर त्यावेळेस तुम्हाला त्याच्याबद्दल किती दडपण होतं किंवा तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार केला पहिल्यांदा? सुरुवातीला असं वाटलं बरं का की अरे ही फक्त एका ठराविक समाजापुरताचीच फिल्म आहे का, आणि मग आजकाल जसं खूप लोक सेन्सिटिव्ह झालेले आहेत आणि लगेच रिॲक्ट पण करतात त्याप्रमाणे अरे जर काही 19-20 झालं, समजा आपल्याकडून परफॉर्म करताना काही चुकलं तर मग काही एखादी कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते का, मग याचा बाकी समाजावरती काय परिणाम होईल, मग आपल्या रोल्सवरती काय परिणाम होणार आहे का, आपल्या इमेजवरती काय परिणाम होणार आहे का, असे असंख्य प्रश्न आले। पण हे काय झाले माहिती का, हे स्वार्थी प्रश्न झाले। फक्त स्वतःचा विचार केल्यावरती असे प्रश्न निर्माण होतात। पण मग खरोखर विचारलं की अरे लेखकाला दिग्दर्शकाला फिल्म का करावीशी वाटते, त्यांना असे माझ्यासारखे प्रश्न आले नसतील का? मग तो विचार केल्यावर कळलं की अरे नाही, सध्याची ही अवस्था तशी आहे आपल्या समाजाची आणि कुणीतरी तरी सुरुवात केली पाहिजे ना। मग जर दिग्दर्शकाने लेखकाने सुरुवात केलेली आहे आणि जर ते आपल्याला विचारलेलं आहे तर कदाचित मी या कलाकृतीचा भाग होणं ही बहुतेक त्या वर्षाची इच्छा असली पाहिजे। आणि मग जर त्याने ठरवलेलं तर आपण मग कशासाठी चिंता करायची, आपण आपलं काम चोख करूया, कारण ती गरज मला पण जाणवते आहे। आणि म्हणून मग मी सिनेमामध्ये काम करायचं ठरवलं आणि अगदी तो जो माझा कौल होता तो अगदी ॲप्ट ठरला, कारण कुठलीच अडचण आली नाही। विषय खूप छान मांडला गेला, खूप चांगले चांगले कलाकार ज्यांना मी आदर्श मानतो त्यांच्यावर मला काम करायला मिळालं। कुठलाही अडथळा, कुठलाही वाद भांडण न होता सिनेमाचं शूटिंग विषयाच्या परिपूर्णतेसकट उत्तम पद्धतीने पार पाडलं गेलं आणि आता लोकांचा रिस्पॉन्स बघून समाधान मिळतं की अरे खरोखर विषय लोकांच्यापर्यंत पोहोचला आहे, त्यांना ही गरज जाणवलेली आहे आणि योग्य निर्णय घेतला गेला आहे। तुला कसं वाटलं सोनाली? जेव्हा पहिल्यांदा फोन आला तेव्हा तेच की लेंथ वाईज कमी आहे पण कथानक काहीतरी स्ट्रॉंग आहे, काहीतरी वेगळं आहे। डेफिनेटली ज्या वेळेला स्टोरी ऐकली त्यावेळेला असं वाटलं हे आत्तापर्यंत केलेलं नाही आहे आणि काहीतरी वेगळं करायला डेफिनेटली मिळणार, हे जाणवलं त्यावेळेला। आणि मला वाटलं की नाही, अलका जे कॅरेक्टर मी करते ते ज्यावेळेला कॅरेक्टर ब्रीफ केलं त्यावेळेला ती इतकी स्ट्रॉंग आणि इतकी 90च्या दशकातली ती कथा असताना सुद्धा ती इतकी बोल्ड कशी वागू शकते किंवा ती घरच्यांना कसं सोडून येऊ शकते आणि तिचं हिरोप्रती नायकाप्रती तिचं इतकं स्ट्रॉंग प्रेम आहे, तिचे स्वतःचे विचार आहेत, ती कोणालाही निडरपणे इतक्या पद्धतीने ती त्या मेळ्यामध्ये किंवा त्यांच्या संघटनेमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करते, त्याला सपोर्ट सिस्टीम म्हणून ती त्याच्यामध्ये आहे, तर ती किती स्ट्रॉंग असली पाहिजे, हे काहीतरी वेगळं होतं। आणि सगळ्याच मूवी बघत असतो, सगळ्याच गोष्टी करत असतो त्यावेळेला हे नाही आपल्याला दिसत जाणवत जे मला ऐकायला मिळालं। जर इतकं छान ऐकायला मिळाले तर ते करण्यामध्ये पण काहीतरी वेगळी गंमत आहे असं मला वाटलं। सो त्यामुळे असं वाटलं की चला घेऊयात हे। संजय सर, तुम्हाला दडपण असं नाही आलं, म्हणजे नवीन भूमिका आहे, पुन्हा एक वेगळी भूमिका आहे। वेगळी भूमिका हे नेहमीच एखाद्या नटासाठी आव्हान असतं आणि ते आव्हान पेलायला आवडणं हेच चांगलं लक्षण आहे। अरे बापरे असं एका म्हणून त्याच्याकडे पळून कसं चालेल, तुम्ही जर फुल टाईमर आहात, तुमचं क्षेत्र आहे, तुम्ही म्हणता एरवी इकडे तिकडे की बाबा माझं प्रेम आहे या क्षेत्रावर, त्यामुळे दडपण किंवा भीती तसं काही वाटणार नाही। आणि दुसरं म्हणाल सिनेमा, त्याचं टायटल, त्याचा विषय, तर नाही, मी एवढ्या ग्रामीण भागातून आलेलो आहे, सगळ्याच समाज घटकांकडे माझा राबता होता, माझ्या घरी सगळ्यांचा होता, त्यामुळे मी तसं कधी काही ते मानलेलं नाहीच आहे। त्यामुळे मला ते असं वाटलंसुद्धा नाही की यार नाही काय, मी जसे बरेच सिनेमे केले तसं आहे। याचं वेगळेपण हे की हा विषय वेगळा आहे आणि आज कॉन्टेम्पररी व्हॅल्यू त्याची खूप ह्यूज आहे, समकालीन मूल्य आपण एखाद्या विषयाचं जेव्हा म्हणतो, आज खूपच गरज या विषयावर सिनेमा येण्याची आहे। उलट तसा सिनेमा आल्यामुळे तर जास्त आनंद झाला आणि व्यावसायिक नट म्हणून काम आल्याचा आनंद सगळ्यात आधी झाला, टू बी प्रामाणिक। जयंत सर, तुमचं? निशांत माझा मित्रच आहे, तो आधीपासून मी 2-3 फिल्म्स केल्या होत्या त्याबरोबर असोसिएट होता तो, आणि त्याने मला काय बोलला नाही, त्याने मला तुला एक रोल करायचा आहे, मी म्हटलं अरे माझं नाटक आहे, आणि म्हटलं तर त्या शनिवार रविवार प्रयोग असतात त्याचे, असं वगैरे झालं। पण तो थांब मी तुला डेट पाठवतो, तू बघ काय ते, मी ॲडजस्ट करून त्याने पाठवलं। सॅटर्डे संडे काय माझं प्रयोग नव्हतं आणि मी त्याला काय नाही बोलायचा प्रश्न होता, त्याच्यावर विश्वास होताच, मला काही रोल बिल सांगितला नाही त्यांनी। डायरेक्ट मी ज्यावेळी आलो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं काय कॅरेक्टर आहे
आणि ते सांगितल्यानंतर खूप इम्प्रेस झालो त्याच्यावर प्रेम होतंच माझं. तो उत्कृष्ट एक लेखक आहे चांगला. आधीच्या माझ्या सगळ्या त्या फिल्ममध्ये त्यांनी डायलॉग्स लिहिलेले आहेत, कुठे पटकथा लिहिलेली होती. त्यामुळे अप्रतिम डायलॉग्स आहेत प्रत्येकाला. आमच्या दोघांचे तर सीन फारच छान आहेत त्यात. आणि मी मगाशी पण म्हटलं की मला मकबूलमधला माझा जो सीन आहे यांच्याबरोबरचा, पंकज कपूर बरोबरचं, त्याची मला आठवण झाली त्याबरोबर काम करताना. आणि खूप आत्ताचा सिनेमा आहे, आत्ताच्या लोकांचा सिनेमा आहे, आत्ताची काळाची गरज आहे हे फिल्म करणं आणि ती लोकांपर्यंत पोचणं आणि लोकांनी ती समजून त्याप्रमाणे रिॲक्ट करतील असं मला वाटतं. आत्ताची जी परिस्थिती आपल्या आजूबाजूला चालू आहे पॉलिटिकली आणि सगळ्यात, त्यासाठी हा परफेक्ट सिनेमा आहे. आणि बाबासाहेबांचे विचार तुम्हाला सगळ्यांना किती पटतात, किंवा त्याच्यावर जेव्हा तुम्ही आता काम करताय त्यात कसं वाटलं की आता काही काहींचं असं असतं की काही विचार पटत नाही पण एक आपलं काम आहे म्हणून आपण करतो? नाही, नट म्हणून तुम्ही ज्यावेळी तुम्हाला विचारतात त्यावेळी तुम्ही एक वेगळ्या विचाराचे असाल, डाव्या उजव्या आपण असं म्हणू, डाव्या विचाराचं असेल, पण त्या उजव्या विचाराचा जर तुम्हाला रोल असेल तर नट म्हणून तर मला करायलाच पाहिजे. तो कळलं, त्याचा इथे काही संबंध आलेलाच नाही, कारण तसं काही नव्हतंच. आणि हा एका समाजाचा विषयच नाही आहे. पहिली गोष्ट, हा प्रत्येक समाजासाठी आहे आणि प्रत्येक समाजाने एकत्र येऊन जर एखादी उडी मारली तर किती सक्सेस होते ती फिल्म आहे. आणि वंदनीय बाबासाहेब ही अशी व्यक्ती आहे की म्हणजे आपण सगळेच भारतीय 140 कोटी स्वतःला भाग्यवान असं समजू शकतो की ज्या देशातले बाबासाहेब आहेत तिथे आम्हाला देवानं जन्माला घातलेलं आहे. विचारसरणी डावी असेल उजवी असेल, कोणी ही फॉलो करेल कोणी ती फॉलो करेल, पण बाबासाहेबांचा आवाका एवढा मोठा आहे की त्यांना तुम्ही डाव्या उजव्यात बसवूच शकत नाही ना. त्या सगळ्याच्या पार ज्याने समता आणि बंधुतेचा संदेश दिलेला आहे, आपल्या संविधानाचा जो जनक आहे, त्याला डाव्या उजव्यामध्ये बसवूच शकत नाही तुम्ही. ती तुमची सामाजिक किंवा राजकीय विचारधारा, तो विषयच वेगळा आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार पटणे न पटणे हा मुद्दाच येत नाही. 140 पैकी 140 कोटी लोकांमध्ये एकाचीही तेवढी पोहोच नाही की त्याने त्याच्यावर मत द्यावं, मला त्यांचे विचार पटतात किंवा नाही पटत म्हणून. एखाद्या गोष्टीचं विचार हे मला पटतात किंवा पटत नाही, त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? त्याचं परीक्षण करावं लागेल. त्यांचं कोण करणार परीक्षण? कुणाची तेवढी पात्रता आहे? लायकी शब्द बरोबर ठरणार नाही, कॅमेऱ्यासमोर बोलतो. कुणाची तेवढी पात्रता आहे की त्या माणसाला जोखणार, त्याचं परीक्षण करणार आणि मग म्हणणार की नाही यांचे हे विचार मला पटत नाहीत म्हणून? नाही, समता बंधुतेच ज्याने सगळं दिलंय किंवा काय म्हणतात, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघर्षाचा नंबर 3रा का ठेवलाय? पहिले 2 तुम्ही आचरणात आणले तर 3रं तुमच्या आयुष्यात राहणारच नाही. तुमच्या आयुष्यात संघर्षच राहणार नाही तुम्ही शिकलात आणि संघटित झालं तर, आहे की नाही? त्यांचे विचार फॉलो करणं इतकं महत्त्वाचं आहे की मला असं वाटतंय, मी या चित्रपटात काम केलंय, माझा हा पिक्चर आहे. मगाशी बोलताना जे म्हणलो की 100% कॉन्टेम्पररी व्हॅल्यू, समकालीन मूल्य या विषयाला असल्यामुळे तो एक आकर्षणाचा भाग होता हा सिनेमा करण्यामागे. मी तर म्हणेल तो सुदिन असेल ज्या दिवशी या सिनेमाला आपण आउटडेटेड सब्जेक्ट असं संबोधू शकू. याच्यावर सिनेमाच काढायची वेळ नाही आली पाहिजे, तोच होण्याचा दिवस असेल देशातला. तू बोललीस त्यांचे विचार पटतात किंवा नाही पटतात. आपण प्रार्थना, प्रतिज्ञा जी असते आणि संविधान पहिल्या पानावरती असतं. तर ज्या व्यक्तीने संविधान लिहिलं, ज्या व्यक्तीने आपली घटना लिहिली, घटनेचे शिल्पकार म्हणतात त्यांना, जे राष्ट्र आपलं चाललेलं आहे ते त्यांच्या घटनेवरती चाललेलं आहे. सो त्यांचं पटण्याचं किंवा न पटण्याचं फक्त आपण त्यांना फॉलो करू शकतो, माझं असं म्हणणं आहे. त्याला म्हणजे विचारच येऊ शकत नाही, कारण असं जे चालू आहे सुरळीत राज्य ते त्यांच्या विचारांवरती, त्यांच्या लेखणीमुळे चालू आहे. सो त्यांच्या विचारातनं आलेला हा मूवी आहे. सो दुसऱ्या कुठल्या गोष्टींचा प्रश्नच नाही येत. डेफिनेटली त्यांचं काहीतरी म्हणण्यापेक्षा त्यांचं स्ट्रॉंग काहीतरी आहे ज्याच्यावरती सगळं राष्ट्र चाललं आहे. सर, जेव्हा भारताचा जन्म झाला ना, तेव्हा भारतीय नागरिक म्हणून तिथे असणार प्रत्येकाचा जन्म झाला नव्या अर्थाने. सूर्याला आपण विचारतो का की तुझा प्रकाश मी घेणार आहे का नाही? देशाला उभं केलं, चालतं केलं, जन्माला घातलंय,
संविधान दिलेलं आहे, ज्यांना आपण फॉलो करतोय, आपण त्या क्रांतीसूर्याला म्हणणार आहोत का तुमचे विचार, तुमचा प्रकाश मला नको? ते अपरिहार्य आहे, ते आपल्यात भिनलेलं आहे. जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो ना, विचार पटतात की नाही, तेव्हा आपण बाबासाहेबांना, त्यांच्या विचारांना स्वतःला वेगळं समजतोय. हे नाहीच होऊ शकत. इथे भेदच नाही आहे. ते स्रोत आहे, त्या स्रोतातून आपण निर्माण झालेलो आहोत. त्यामुळे आपण त्यांचीच लेकरं आहोत. तेच उत्पत्तीचे स्रोत आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्नच चुकीचा असू शकतो किंवा नसलाच पाहिजे. तो विचारला कारण तुला एका सब्जेक्टला तोंड द्यायचंय किंवा फोडायचंय म्हणून, कारण असे मानणारे बरेच जण असू शकतात. त्याच्यासाठीच तुम्हाला आवश्यक आहे. तुम्ही जरी मूवी करता किंवा तुम्हाला उद्या पब्लिक सुद्धा विचारू शकतं की तुम्ही जो मूवी केला किंवा तुम्ही तुमचे विचार आम्हाला मांडतात ते तुम्हाला किती पटलेले. एक्झॅक्टली. हा विचार तेव्हाच तुम्ही तो हा पिक्चर घेतला ना. ज्यावेळेस तुम्हाला दिग्दर्शक सांगतो की आता हे असा असा विचार आहे, हा तुम्हाला आम्ही सांगतोय की तो तुम्ही दाखवताय, तर आधी तुम्हाला किती पटलाय. करेक्ट आहे. आणि दर्शकाने, लेखकाने एवढं पवित्र काम हातात घेतलंय, बाबासाहेबांसारख्या थोर विभूतीचे विचार पोचवण्याचं, आणि ते पोचवण्याचं माध्यम आम्ही आहोत. मुळात ते आधी आम्हाला पटले पाहिजे, तर आम्ही तेवढे प्रभावीपणे आणि प्रामाणिकपणे, स्पष्टपणे ते पोचवू शकतो. आणि तुम्ही त्याच्यावरती स्पष्टपणे बोलू शकता, पोचवू शकतो. त्यामुळे माझा मुद्दा हाच आहे की तू हा प्रश्न विचारला का बरं विचारला, कारण अशा विचारसरणीचे पण लोक आहेत आणि माझ्या मते तेच कल्प्रिट आहेत. आणि समाज हा सगळ्या विचारांनी बनतो. त्यांचाच हा विचारांचं रोग दुरुस्त करण्याची गरज आहे. आणि ती संख्या वाढलेली असल्यामुळेच आता सगळी जी अराजकता आहे ना ती आहे. त्यामुळे त्यांनाच ठीक करण्यासाठी, त्यांच्यावर उपाय करण्यासाठी ही फिल्म आहे. ही फक्त बाबासाहेबांच्या विचारांवरची फिल्म आहे, आपल्या सूर्यावरची फिल्म आहे. व्हिटॅमिन डी सूर्याकडून मिळतं ना, तर ते नसेल तर तुम्हाला किती दुर्धर रोग होऊ शकतात. त्याप्रमाणे त्या सगळ्या व्हिटॅमिन डी नसणाऱ्या लोकांसाठी या क्रांती सूर्याच्या विचारांची ही फिल्म आहे, आवश्यक आहे. तुम्हाला आता जो आता पिक्चरचा जे आहे मूळ कथानायक अशीच आहे की एक संघर्ष आहे. तो पिक्चर जसा तुमच्याकडे आला तिथून तो आता पिक्चर रिलीज होतोय, हा संघर्ष तुमच्या आयुष्यातला कसा होता? हा संघर्ष आम्ही तर काय त्यामध्ये काम करणारे अभिनेते आहोत, कॅमेऱ्यासमोर दिसणारी माणसं आहोत, त्यामुळे आमचं जिकडे तिकडे उदो होतोच. संघर्षाची भूमिका जी आहे ती कॅमेऱ्या मागचं युनिट आहे. लेखकाच्या डोक्यात ही कल्पना आली. तो एक ॲस्पायरिंग रायटर आणि डायरेक्टर आहे. इज नॉट अन एस्टॅब्लिश्ड येट. 100% एस्टॅब्लिश झालेली नाही आहे. या चित्रपटातून तो होईल ही गॅरंटी आम्हाला आहे. तर संघर्षाचं काम, ते सेक्शन जे होतं ते सगळं त्याच्या वाट्याला होतं. त्याला तो पुरून उरला. त्यानं ते एक युनिट उभं केलं, चित्रपट करायला घेतला. आम्हाला जाऊन फक्त कामं करायची होती. संघर्ष असा कास्ट म्हणून आमच्या नशिबाला नव्हता, तेवढे सुदैवी आम्ही आहोत. आता दादा म्हणतोय ते आउटर कॉन्फ्लिक्टबद्दल, ओके, सिनेमा त्याच्या पेरिफेरीमधल्या कॉन्फ्लिक्टबद्दल. आता आपण इनर कॉन्फ्लिक्टबद्दल बोलूया. कलाकार म्हणून ते जे विचार आहेत म्हणजे फॉलो करणं आवश्यकच आहे, आपल्यामध्ये भेटणं आवश्यकच आहे. त्या विचारांना खूप कन्व्हिक्शनने मांडण्यासाठी, न्याय देण्यासाठी तुमच्या पण आतमध्ये ते पर्क्युलेट झालं पाहिजे. पण अनेक समज, गैरसमज, सामाजिक दृष्टिकोन, आपल्या अपब्रिंगिंगमधले असणारे दोष, सगळ्या गोष्टींच्यामुळे ते तुमच्यामध्ये मुरत जाण्यासाठी तुम्हाला एक वेगळा इनर कॉन्फ्लिक्ट करावा लागतो. त्याशिवाय ते कन्व्हिक्शन येत नाही. तुम्हाला ती भूमिका जगताना किंवा ती साकारत असताना, प्रयत्न करत असताना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी स्वतःच्याच ज्या आहेत ना निर्माण केलेल्या मनामध्ये त्या खोडून दाखवाव्या लागतात. तो एक इनर कॉन्फ्लिक्ट असतो. तर तसा काही अर्थाने झाला ना, पण त्याच्यामुळे काय झालं ना की आमच्या ज्या चौकटी आम्ही आमच्या भोवती आखून घेतल्या असतील त्या तोडल्या गेल्या, कम्फर्ट झोन सोडला. एक्झॅक्टली. स्पेक्ट्रम ब्रॉड व्हायला सुद्धा मदत झाली या सिनेमाची. कम्फर्ट झोन सोडला. आणि त्यामुळे त्यानंतर जसं सूर्य उगवला कसा झपकन प्रकाश पडतो ना, ओके, तसं झालं की अरे हे खरं आहे, हे सत्य आहे. आणि आपल्याला सगळं फसवलं जात होतं, आपल्याला वेड्यात काढलं जात होतं, अरे हे खरं आहे, हे फॉलो करायचं आहे. जयंत सर, तुम्ही काय सांगा? नाही, म्हणजे हा विषयच एवढा पॉवरफुल आहे ना की जसं मी म्हटलं, काळाची गरज आहे. आत्ता जर लोकांना उत्तर द्यायचं असेल तर हाच सिनेमा आहे. हा सिनेमा बरोबर उत्तर देईल आत्ताच्या सगळ्या लोकांना की काय बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, कसं एकत्र आलं पाहिजे आणि कशी फाईट केली पाहिजे आपल्या विचारांची. आपल्याला जर तो मिळत नाही, न्याय नसेल मिळत, तर तो कसा न्याय मिळवायला पाहिजे त्याचं भाष्य करणारी फिल्म आहे. आणि सेटवरचा असा एक इमोशनल सीन की जो सगळ्यांना रिलेट करतो किंवा सगळ्यांना असं एकत्र बांधून ठेवतो, असा एक कोणता इमोशनल सीन? गाणं. जयंतीचं गाणं. गाणं
गाणं. जयंतीचं गाणं. Yes. ते त्याच्यात जल्लोषही होता सगळेच आणि इमोशन्स emotional होते. जल्लोष आणि इमोशन. इमोशन दोन्ही होते. आणि प्रत्येकाचा आता लुक जसा वेगवेगळा होता मूवीमध्ये तर ते करताना किंवा काय असं मेजर डिफिकल्टीज आल्या किंवा आता जे आता सोनालीला अलका करताना किंवा चिन्मय सरांना जे आता सिद्धार्थ, मग ते काय असं तुम्हाला चेंज वेगळा करावा लागला? नाही ते कन्व्हिक्शनच फक्त स्वीकारावं लागतं चेंजेस. कारण कधी कधी असतं ना, म्हणजे हिरोईन लोकांचं असं असतं की अरे मी सुंदर दिसली पाहिजे, माझं नोज कटिंग शार्प झालं पाहिजे, मी तरी गावाकडची पण काय असेल ना, माझे केस असेच असले पाहिजे. ओके, तर स्वीकारणं जरा अवघड असतं. तसं इथे कोणालाही झालेलं नाही. तसं इथे कोणालाही मी काही झालेलं बोललेलं अच्छा, नाही. नाही बद्दल बोलत. नाही बद्दल हा मी तेच सांगतो ना, तिला मी सांगतो की असा कुठलाही त्रास झाला नाही. आता आम्हाला भांग पडायची गरजच नव्हती. विस्कटलेलेच दाखवत होतो आम्ही, उभेच राहत होतो आयुष्यामध्ये. त्यावेळेला आमचे कपडे तोकडेच होते सगळे, जे काय होतं ते आम्ही फक्त स्वीकारलं. आणि ते स्वीकारताना कन्व्हिक्शन आम्हाला दिग्दर्शकांनी दिलेलं असल्यामुळे कुठलाच त्रास झाला नाही असा. आणि ह्या चित्रपटासाठी महत्वाचं योगदान असं कोणी दिलं, असं कोणाचं नाव तुम्ही स्पेसिफिकली घेऊ शकता? निशांत दापसेंचं नाव सगळेजण घेत आहेत, पण मी त्यांच्या कुटुंबियांचं खरं नाव घेईन. त्यांचे दोन्ही बंधू, त्यांचं पूर्ण कुटुंब, या सगळ्यांचं मी नाव घेईन. आणि कारण सांगतो का बरं, बनतेजी का बरं, आणि सांगतो का बरं. त्याचे बाबा 3 महिने आजारी होते, म्हणजे अगदी मरणासन्न अवस्थेमध्ये होते. आणि त्यांचं खूप प्रेम निशांतवरती आहे, त्यामुळे निशांतचं तिथे असणं त्यांची इमोशनल गरज होती. हा मुलगा फक्त 2-2 तास झोपून दवाखाना वगैरे सगळं करून रायटिंगच्या प्रोसेसमध्ये बरं का त्यांना पण सावरत होता. आणि कमिटमेंट दिल्यामुळे या फिल्मचं पण काम, स्केड्युलिंगचं काम, कास्टिंगचं काम सायमल्टेनियसली करत होता. कॅन यू इमॅजिन, एक मनुष्य 2-2, 3-3 महिने फक्त 2-3 तास झोपून काम करतो. आणि तरीही त्या मनुष्याची सिनेमा सुरू झाल्यानंतर सुद्धा एकाही अक्षराने चिडचिड झाली नाही. आणि त्या दोन्ही भाऊ जे उच्च शिक्षित आहेत, आपल्या प्रोफेशनमध्ये वेल एस्टॅब्लिश आहेत, त्यांनी आपापली कामं थांबवली आणि फक्त मोठा भाऊ म्हणतोय म्हणून त्यांनी पूर्ण प्रोडक्शनची जबाबदारी पार पाडली. आणि हे सगळं घडलं या 3 महिन्याच्या प्रवासामध्ये. एकही भांडण नाही, कटकट नाही, कुठलाही राजकीय सामाजिक वाद नाही, कुठल्याही समाजाने येऊन फिल्म बंद पाडण्याचा प्रयत्न केला नाही. सगळ्यांनी फक्त आपल्या निशांची फिल्म आहे, आपल्या गावच्या लेकराची फिल्म आहे म्हणून धापसे कुटुंबियांना साथ दिली. हे त्यांनी कमावलेलं आहे. हे क्रेडिट इट गोज टू सेलूकर, सगळे सेलू गावचे जे सगळे समस्त गावकरी आहेत. एक्झॅक्टली यांनी. त्यामुळे मला असं वाटतं की हे त्यांचं योगदान आणि हे फार महत्त्वाचं होतं. आणि दुसरं बंदेजींच्याबद्दल आपण बोलणार आहोत. नाही बोल तू बोल. नाही, त्यांचं योगदान म्हणजे त्यांना या विषयावर सिनेमा करावा असा वाटला. बाबासाहेबांची एवढी मौल्यवान शिकवण ही सर्व समाजात त्यांना अशी वाटावीशी वाटली की ही कुठल्या एका विशिष्ट समाजाची नाही आहे, ही सगळ्यांसाठी आहे. या विषयावर सिनेमा करायला घेणंच खूप धाडस आहे. आणि उलट त्यांचं कौतुक, त्यांची म्हणजे आयडिया म्हणतो ना आपण, पण सिनेमा या माध्यमाचं एवढं गारूड आहे समाजावर, जनमानसावर. त्यांनी हे माध्यम निवडलं विचार पोहोचवण्यासाठी. ही पण एक सुंदर त्यांची कल्पना आहे. एक सामाजिक विषय मांडण्यास. आणि मला नाही आठवत आहे की माझ्या माहितीत असं नाहीच आहे. म्हणजे हे यांचे धर्मगुरू आहेत बरोबर, महंतजी. आता यांनी सिनेमा प्रोड्यूस करायची हिंमत दाखवली आणि लोकांपर्यंत आणलंय. असं बाकी समाजात कोणी केलेलं मला माहिती नाही आहे. तुझ्या माहितीत आहे काही? नाही. असं कोणी सिनेमा केलेला मला माहिती नाही. त्यामुळे हॅट्स ऑफ टू असे विचार मांडणं. आणि प्लस हा सगळ्यांचा विषय आहे, आपल्या एका कोणाचाच नाही आहे की एकाच समाजाचा विषय नाही. हा सगळ्यांचा विषय त्यांनी मांडणं आणि निशांतला प्रोत्साहन देणं, मदत करणं. शेवटी काय असतं, पैसा महत्त्वाचा असतो सिनेमा करता. तो त्यांनी त्याला पाठबळ देणं, हॅट्स ऑफ टू त्यांना. म्हणजे बाकी समाजात कोणी केलेलं नाही, यांनी केला. पण त्यात त्यांचं मोठेपण हे आहे की त्यांनी फक्त ते समाजाचाच विचार पुढे रेटला नाहीये. समाजाचा विचार पुढे रेटला नाही, त्याच्यामध्ये गरजेपेक्षा जास्त ॲग्रेशन पण नाहीये. तसंच आजपर्यंत शेकडो वर्षानुवर्ष होत आलेल्या अन्यायाचा ग्लोरिफाय करून पण मांडलेलं नाहीये, जे बऱ्याच कलाकृतीमध्ये आपण बघतो. अन्यायाचा जास्त उहापोह केलेला असतो, इतका की तो नंतर भडक वाटायला लागतो माणसाला. तेही केलेलं नाहीये की कुठलंही रक्त सांडण्याची गरज नाहीये, काही नाही. शिकलेल्या माणसांनी एकत्र व्हा, संघटित व्हा.
आणि थोडा एक अवेअरनेस ठेवा की आपल्या कुठल्या तरी राजकीय स्वार्थापोटी आपण हे रोपटं लावलंय क्रांतीचं, आंदोलनाचं, ते आपण वाढवलंय, आता त्याला यश मिळते, सगळे एकत्र आहोत, पण आपला कोणी वापर तर करणार नाही पुढे चालून. आपण झाड लावायचं, वाढवायचं आणि त्याची सावली आणि फळं कोणी तिसरं तर घेणार नाही पॉलिटिकल मतलबापोटी. हा अवेअरनेस आजच्या तरुणामध्ये हवा. मी बुद्ध हा खूप चांगला संघर्ष आहे, म्हणजे संदेश आहे त्याच्यात. मी कालच बुद्ध विहाराला तिकडे जाऊन भेट दिली आणि बंतीजींना भेटले. जेव्हा भेटले त्यावेळेला ते धर्मगुरू आहेत, म्हणजे धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलेलं आहे. म्हणजे कुठल्याही षड्विकारांवरती म्हणजे पूर्ण प्रभुत्व मिळवून सगळ्या गोष्टींचा त्याग करून वस्त्राचं हित, म्हणजे त्यांचे एक पर्टिक्युलर वस्त्र असतात ज्यांना काहीतरी एक शब्द आहे मी विसरले आता, तर ती वस्त्र आभूषण सगळी काढून ती फक्त वस्त्र परिधान करून फक्त धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं जे इतकं मोठं कार्य घेतलेलं आहे, तेव्हा त्यांनी समता, बंधुता आणि एकत्रित करणं, इतक्या अनुयायांना ते दीक्षा देतात, इतके विचार स्ट्रॉंग करतात त्यांचे, कारण ते अनुयायी पुढे जाऊन समाजामध्ये त्याच धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात, चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार करत असतात. आणि हे इतकं चांगलं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे, ते एवढं सगळं सांगत होते. आणि ते काम हाती घेत असताना सुद्धा आत्ताच्या कलियुगामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, बरं धर्माचा म्हणजे एका पर्टिक्युलर धर्माचा नाही, चांगल्या विचारांचा, चांगल्या गोष्टींचा, त्याच्यासाठी मीडिया किंवा हे टेलिव्हिजन म्हणते, चित्रपट हे माध्यम त्यांनी चॉईस करणं आणि त्या गोष्टी आणि ते विचार लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याच्यासाठी त्यांनी जे उतरलेले आहेत त्याच्यासाठी मला हॅट्स ऑफ असं वाटतं. इतकं आत्ताच्या काळामध्ये किती रेअर गोष्ट आहे हे. म्हणजे काही एका शतकापूर्वी विवेकानंदांनी तेच काम केलं होतं आणि धर्मसभेमध्ये सांगितलं होतं, जागतिक याच्यामध्ये भारताबद्दल ते बोलले होते, हिंदू धर्माबद्दल त्यांनी जागृती केली होती. तिथल्या प्रसारमाध्यमांच्यामुळे ते इथपर्यंत पोहोचलं होतं आणि आज आपण त्यांचं नाव घेतोय. तसंच आहे, यांनी पण तसंच कार्य हाती घेतलेलं आहे, ते निभवता पण आहेत. आणि याचं प्रूफ देऊ शकतो मी. आमच्या सिनेमाचा प्रोमो त्यामध्ये म्हटलं गेलं की आपण महामानवांना वाटून घेतलंय. हा फक्त प्रवृत्तींच्या विरुद्धचा लढा आहे आणि आमची फिल्म जे आम्ही कमिट करतो त्यावर कॉन्स्टंट आहे. कुठल्याही जातीचा, धर्माचा प्रचारही करत नाही. हे फक्त विदारक वास्तव म्हणते आणि त्यातून सर्वसमावेशक सगळ्यांनी एकत्रित होण्यासारखं सोल्युशन देते. आणि हे काम बंतेजींसारखे तरुण धर्मप्रचारक करता आहेत यासारखी दुसरी गोष्ट नाही. हेच अपेक्षित आहे आणि त्यांचा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे. सर, आपला शशांक शेंडे सरांसोबतचा एखादा असा धमाल किस्सा तो आम्हाला नक्की ऐकायला आवडेल शूट करतानाचा. आता शशांक बरोबर माझं काही तसं शूट करताना काहीच हे नव्हतं, पण शशांक मी म्हटलं तसं मला 2 रोल या फिल्ममध्ये जास्त आवडले, हिचा आणि त्याचा. की त्या माणसाने 3 सीन असतील त्याचं गौरवचे वडील दाखवलेत ते, आणि त्यांचं पहिला विरोध असतो गौरव जे काय करतोय, पण ते कसे सकारात्मक तयार होतात आणि तो त्यांचा जो सगळा भाग आहे. अप्रतिम काम केलं. शशांक इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर बेसिकली. तो जो सिनेमा करतो त्यात त्याला अवॉर्ड मिळतं. तर असा शशांक आणि माझा खूप जवळचा मित्र आहे आणि पूर्ण अभ्यासपूर्वक आणि त्याची जी करण्याची पद्धत आहे ती मला आवडते नेहमी सीन करताना. बरं, तो करत असताना असं नाही की स्वतःपुरता मर्यादित नाही, तो समोरच्याचा सीन बघतो याशी माझा काही संबंध नाही, तरी त्याला काय वाटलं तर तो येऊन बरं असं पण नाही असं कर असं नाही, ते येणार ते असं वाक्य आहे ना, ते असं बोल, ते असं मला असं वाटतं, बघ खरून बघूया ना बघ असं. म्हणजे हे सांगण्याची एक पद्धत पण त्याची वेगळी आहे, कळलं. त्यामुळे इज अ फॅन्टॅस्टिक ॲक्टर. त्यामुळे त्याच्याबरोबर मी कामच माझं नव्हतं, पण मला खूप आवडणार. जयंतीचं गाणं एक होतं तिकडे, जिकडे आम्ही सगळेच बसलेलो आणि प्रत्येकाचे चंक वाईज शूट चालू होतं आणि शशांक सर तिकडे होते आणि आम्ही बघत होतो प्रत्येकाची मजा वगैरे. आणि सर डान्स करतात सगळे, धमाल मस्ती करायला, हा ह्यांनी कसा डान्स केला, त्यांनी कसा डान्स केला, अच्छा चला चला आता आपलाय असं. आणि त्यांचं झाल्यानंतर म्हटलं हे काय असं का डान्स केलं तुम्ही, सगळे ढिंचक म्हणजे जयंतीचं इतकं जल्लोष भरं गाणं आहे ना, कोणीही म्हणजे आत्ता जरी लागलं तरी हे करू शकतं, नाचू शकतं. असं का तुम्ही डान्स करत होता, व्यवस्थित करायचं ना. नाही काय, माझं कॅरेक्टर असं आहे, मग मी कसा डान्स करू शकतो, कोणी हात बांधून कसं डान्स करू शकतं. म्हणजे मला डान्स करायचं पण आहे, नाचायचं पण आहे या गाण्यावरती, पण माझं कॅरेक्टर काय म्हणते की कॅरेक्टर नाही नाचू शकत.
कॅरेक्टर का, कारण ह्या विचारांचं कॅरेक्टर आहे, मग ते त्या विचारांचं कॅरेक्टर कसं नाचू शकतं, तर एवढंच नाचू शकतं. तर त्यांचा डान्स आवर्जून बघा तुम्ही. त्यांनी दोन्ही हात बांधलेले आहेत, त्यांना नाचायचं आहे, पण दाखवायचं पण नाही की मी नाचायला लागलोय, आणि मनातनं तर नाचायचंय. तेव्हा जी माणसाची घालमेल होती, थोडंसंच माणूस काहीतरी थिरकतं ना, तसा काहीतरी त्यांनी प्रकार केलेला आहे. हे बघायला नक्की आवडेल. जास्त छान आहे. एक्झॅक्टली. चिन्मय सर, तुम्ही आणि सोनालीच्या केमिस्ट्रीबद्दल तुम्ही काय सांगू शकता, की कशी होती केमिस्ट्री? आमच्या केमिस्ट्रीमध्ये सोनाली हीच ड्रायव्हिंग सीटवरती असल्यामुळे त्यांनी आमच्या केमिस्ट्रीची गाडी उत्तम पद्धतीने हाकली आहे. आणि मग या अपेक्षित प्रश्नाचं उत्तर आय थिंक सोनाली जास्त चांगलं मला बोलू मी आता तरी बोलू. येस येस प्लीज. त्याने उत्तम पद्धतीने आणि व्यवस्थित स्थळी नेलेली आहे. कसं आहे ना, सिद्धार्थ जर हा ॲक्शन घेणारा जर असेल तर अलका जी आहे त्याच्या पाठीमागची शक्ती आहे. शक्ती जर नसेल तर हा सिद्धार्थ काय करू शकतो का? त्यामुळे ती ड्रायव्हिंग सीटवर असल्यामुळे तिने गाडी व्यवस्थित स्थळी बरोबर पोचवलेली आहे. त्यामुळे कसं की सिद्धार्थ ॲक्शन घेतो पण बोलते ती, त्याला मोटिवेट करते ती, आणि तेच सोनालीने स्टेज म्हणजे आमच्या शूटिंगच्या वेळेस पण केलं. एखादा सीन उपस्थित झाला की ती इतकं मोटिवेट करायची त्या सीनला, म्हणजे इतकं ती शक्ती ओतायची त्या सीनमध्ये, प्रश्नाच्या स्वरूपामध्ये ती शक्ती असायची की त्याच्यामुळे एक आपोआप त्याच्यावर मंथन व्हायचं आणि मग कळायचं की अरे आपल्याला हे करायचं आहे. त्यामुळे मग आम्ही त्या पद्धतीने ती मोटिवेट करत होती आणि आम्ही त्याप्रमाणे करत होतो. ते घडवून आणणारी ताकद जी होती ती सोनालीची होती. त्यामुळे आमचे जेवढे काही सीन्स आहेत ते सगळे खूप छान झाले बिकॉज ऑफ सोनाली. मान्य आहे तुला? ही तारीफ होती का हे काय होतं? हे कट एडिट नाही करायचं बिलकुल, उत्तर द्या. हे तारीफ होती की काय जेन्युइन? आधीच पांढरा शर्ट घालून सरेंडर मोड मध्ये बसलेलो आहे. हे तारीफच होती. तुम्ही सरेंडर मोड मध्ये बसलेला, हे बोलल्यानंतर तुम्हाला असं वाटतं का मी शांत बसेल? सोनाली, तू तुझ्या भूमिकेसाठी अशी काय वेगळे प्रिपरेशन्स केले होते? मेकअप पासून तुझ्या हेअरस्टाईल किंवा जो तुला गावातला एकदम लुक दाखवायचा त्यासाठी? ॲक्च्युली मूळची मी गावातलीच असल्यामुळे माझं तिकडचंच सगळं लहेजा मला ते आवडतं, सगळं टिपिकल राहणं किंवा काय. तर मला असं वाटतं मला म्हणजे माझे गावचे जे रूट्स आहेत गावाकडचे ते जास्त स्ट्रॉंग आहेत. सो मी जास्त कम्फर्टेबल त्याच गोष्टींमध्ये, कपड्यांमध्ये, बोलीभाषेमध्ये, सगळ्या अटॅचमेंटमध्ये, सगळं मला ते रॉनेस मला खूप आवडतो, साधेपण जे आहे, आणि मला त्याच्यामध्येच मी जास्त कम्फर्टेबल फील करते. जेव्हा 90च्या दशकातली ती अलका दाखवायची होती त्यावेळेला कपडेही तसे, जो माझी कुठेच काही ना नव्हती की मला हे अशी कपडे का तसे कपडे का. हां, डेफिनेटली मेकअपच्या बाबतीत सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, जसं की मी हिरोईन नाही म्हटल्यानंतर मला जसा हवा तसा मेकअप केला, पण ज्या वेळेला सेटवरती गेलो त्यावेळेला हिचं ना ते हे कमी कर, तिचं हे कमी कर, ब्लश ऑन कमी कर, लिपस्टिक कमी करा. मी म्हटलं म्हणजे हे मी सगळं ऐकतेय, पेशंटली ऐकते सगळं. सर हे सगळं कमी करणं गरजेचं आहे का? म्हणजे अगदी हळूच नम्रपणे, कारण मला हे कमी करायचं नव्हतं ना, कारण डेफिनेटली मला आवडतं मेकअप करायला, छान प्रेझेंटेबल राहायला, आणि दिसायला कोणाला नाही आवडणार. आणि त्यात मी हिरोईन आहे म्हटलं तर नाही बाळा, आपल्याला 90च्या दशकातली हे करायचे आहे, आणि हे नाही, तू छान दिसतेस, तुझे डोळे इतके छान आहेत, तू व्यवस्थित करशील. पण मला नाही आवडलं जेन्युइनली सांगायचं झालं तर ते, की तितकं सगळं कमी करणं किंवा काय. पण ज्यावेळेला सीन सुरू झालं ना तेव्हा सर ज्या पद्धतीनं, म्हणजे आधी सगळं सांगितलेलं काय काय, पण तिची ती इंटेन्सिटी इतकी वाढत गेली, आणि जर अलका इतक्या विद्रोहातनं स्वतःला हे करून, स्वतःला बूस्ट करून याला बूस्ट करायला येते, तर ती कशी असेल, ती काय असेल? म्हणजे ती पळत बिळत येते घरातनं किंवा काय करत, की त्याला काहीतरी मेसेज पोहोचवायचा आहे किंवा त्याला मोटिवेट करायचा आहे, तो कुठे गेलाय, काय केलंय. तर ती अशी इतक्या मेकअपमध्ये इतक्या देखण्या रूपात नाही येणार ना, ती जशीच्या तशी येईल. तर मलाही कुठेतरी ते अपील झालं. तर मला असं वाटलं की नाही, हे म्हणतात ते बरोबर आहे, याच्यात तथ्य आहे, आणि मी ते तशा पद्धतीने फॉलो केलं. तर मला असं वाटतं हे इतक्या रोल्समधून मी पहिल्यांदा माझ्या बाबतीतले असं झालेलं की हे असं नाही पाहिजे, आणि इतकं ते सेटल साधं वाटलं पाहिजे, आणि ते डेफिनेटली मी फॉलो केलं. दुसरी गोष्ट निशांत सरांची सांगायची झालं तर त्यांनी एक सिच्युएशन मला दिलेली, मला सांगितलं अलका ही असं असं बोलती, असं असं करते, असं झालं, आता हे तू लिहून काढ. तेव्हा मला कळलं की अलका अजून कशी आहे, कसं काय थिंक करू शकते जर तिच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी घडत आहेत किंवा काय. आणि जेव्हा आपण लेखी स्वरूपात सगळ्या गोष्टी उतरवतो ना, त्यावेळेला आपण मनात विचार केलेला असतो खूप सारा, तेव्हा आपण त्या लेखणीमध्ये उतरवतो. आणि जेव्हा मी लेखणीमधनं उतरवली त्यावेळेला कदाचित निशांत सरांनी जी अलका स्केच केलेली आहे ती कुठे मला थोडीफार सापडली असं मला वाटतं. तर मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. आमच्या फक्त मराठीच्या पूर्ण टीमकडून हा पिक्चर खूप जास्त सुपरहिट हो, आमची अशी सगळ्यांची इच्छा आहे. थँक्यू सो मच.